संत तुकाराम महाराज खंत व्यक्त करतात, धर्म तो न कळे तो धर्म न कळे, काय झाकेले डोळे. ज्याला धर्म कळत नाही त्यांनी डोळे झाकलेले आहेत का काय, किंवा डोळे झाकलेले आहेत त्यांना धर्म कळत नाही का काय, अशी तुकोबारायाची खंत आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. म्हणून धर्माची काही अशी विशिष्ट अशी व्याख्या नाही करतायत. धर्म म्हणजे धारणा, धर्म म्हणजे संस्कार, संस्कारांचं धारण करणे याला धर्म असं म्हणतात. तुम्ही जर इतिहास वाचला तर आपल्या लक्षात येईल, औरंगजेबाने जिझिया कर लादला होता आपल्यावर, आणि तो कर इतका खतरनाक होता, जसं आत्ताच्या सरकारने जीएसटी आणलाय. हा परवडत नाही काहीच करला, सगळ्यावर जीएसटी. आता आम्ही पण आमच्या कीर्तनाच्या मानधनावर जीएसटी लावणार आहे. हां, म्हणजे एवढी रक्कम कीर्तनाची, आणि 18%, 4%, 10%, 20% जीएसटी. म्हणजे आम्ही तुम्हाला लावली का सरकार आम्हाला लावेल. टॅक्समधून सरकारने पैसा घेतला, इन्फ्रास्ट्रक्चर केला, पण आज आपल्याला आपण सगळे लोक त्या टॅक्समध्ये हैराण आहोत. त्यामुळे सरकारला मी विनंती करणार आहे, आताच्याच माध्यमातून करतो, की सरकार मायबाप आमच्याकडे बघा जरा, महागाई जरा कमी करा, नाही तर हीच खाची बेल याची आमच्या. हो फार महागाई झाली आता, म्हणजे तुम्हाला काय सांगायचं किती महागाई झाली ती. हो सगळ्यात महाग झालं आहे. त्यामुळे आम्ही लोकांना विनंती करतो का व्यवस्थित देत जा, व्यवस्थित देत जा. पण लोक पण असे बोलताना बोलतात हो 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 देतात, तेवढेच देतात, पुंडलिकावर देऊ हरी विठ्ठल भाऊ. पण ठीक आहे, खूप चालत सुरू आहे. मी जरी मुख्यमंत्री असतो तरी मी हेच केलं असतं. हो, आणि तुम्हाला त्याच पाहिजे. तुम्हाला काय फुकाट दिला का फॅमिली सकाट पालता तुम्ही. लोक असते, लोकांची मेंटॅलिटी ती, आणि मेंटॅलिटी बघून सरकार काम करते. आत्ताची मेंटॅलिटी काय ती बघून सरकार काम करत असते. त्यामुळे समाजाच्या बुद्धीनं ते लोक व्यवहार करतात. कारण कीर्तन करत आणि पत्रकाराचं काम आहे सरकारला जाब विचारणं. कीर्तन करत आणि पत्रकाराचं काम आहे सरकारला जाग विचारणं. म्हणजे या देशात 3 विरोधी पक्षनेते असले पाहिजेत. एक विरोधी पक्षनेता, दुसरा पत्रकार, आणि तिसरा कीर्तनकार. हां, याचं कारण आहे सत्य लोकांसमोर मांडण्याचं काम आमचं आहे. त्यामुळे भले तरी देऊ कासेची लंगोटी नाठाळाच्या माथी. हां, नाही तर त्यावेळी तुकाराम महाराज आणि शिवाजी महाराजांचा काळ एकच होता. तुकाराम महाराजांनी फोन केला असता शिवाजी महाराजाला, तांदूळ संपलेत राजे पाठवून द्या. उलट पाठवलेल्या नजरांना परत पाठवण्याची ताकद ज्या संताची आहे त्या तुकोबाराच्या वारकऱ्याचे वंशज होता आपण महाराज. त्याच्यामुळे नो लाचारी. चला मला मुद्दा सांगायचा आहे. तुकोबारे सांगतात धर्म तो ना कळे काय झाकेले डोळे. औरंगजेबाने जिजिया कर लागला. तुम्ही त्या छत्रपती शिवाजीराजांचा औरंगजेबाला पाठवलेलं पत्र वाचा. माझा छत्रपती शिवाजीराजा लिहितो औरंगजेबाला, अरे वरून धरणी माता, वरून आकाश कोपला आहे, खालून धरणी माता कोपलेली आहे, पाण्याचा थेंब नाही आहे, माझा महाराष्ट्र दुष्काळातून होरपळतोय. अशा काळामध्ये अरे जनावराला खायला चारा नाही, माणसाला दाना नाही. अशा काळात गोर गरीब जनता कुठून कर भरणार. तुमच्या कुराणामध्ये तुमच्या अल्लाने तुम्हाला हे शिकवलं का हे विचारणारा शिवाजी राजा आहे का. माझ्या छत्रपती शिवाजी राजा औरंगजेबाला सांगतोय, राजा अरे जनता त्रस्त असताना तुला धर्म कळत नाही, तू डोळे झाकलेले आहेत का काय. याला म्हणतात धर्म तो ना कळे काय झाकीले डोळे. विठ्ठल 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 छोट्या छोट्या गोष्टी आहेत. त्यामुळे आपण धर्म राखला पाहिजे. आता धर्माचे 4 फॉर्म आहेत. दीज आर द 4 फॉर्म ऑफ हिंदू रिलिजन. फर्स्ट वन इज सामान्य धर्म. सामान्य धर्म म्हणजे काय, मी माणूस आहे, मी माणसासारखा वागलो पाहिजे. मी स्त्री आहे, मी स्त्रीसारखी वागली पाहिजे. मी पुरुष आहे, मी पुरुषासारखा वागलो पाहिजे. मी जनावर आहे, मी जनावरासारखा वागलो पाहिजे. हा ज्याचा त्याचा सामान्य धर्म आहे. आणि जिथे सामान्य धर्म पाळला जातो तिथे संस्कृतीचं रक्षण होतं. गायक गायकाचं काम करतात, चोपदार चोपदारचं काम करतात, कीर्तनकार कीर्तनकारचं काम करतात, पाठीमागची मंडळी त्यांचं काम करते, तुम्ही ऐकायचं काम करता, हे कॅमेरेवाले त्यांचं काम करतात. ह्या सगळ्या लोक एका विशिष्ट रचनेत काम करतात.
ते त्यांचा धर्म पाळतात, मी माझा धर्म पाळतो, हा याचा धर्म पाळतो. तुम्ही तुमचा धर्म पाळा, जाताना चप्पल माझी नका न्यावं, एवढंच धर्म तुमचा पाळा. दुसरा सामान्य धर्म म्हणजे काय? ज्याला ज्याला ज्या ज्या कर्तव्यात ठेवलेलं आहे त्यानं ते कर्तव्याचं पालन करायचं. त्याच्या उलट करायला गेलात की मार खायची वेळ येते. उदाहरण सांगू तुम्हाला, सांगतो ऐका. एकाच्या घरी जावई पाहुणा आला. जावई पाहुणा आला. जावयाने विचार केला घरी झोपण्यापेक्षा शेतावर जाऊन झोपतो. जावई शेतावर जाऊन मळ्यात झोपला. त्याची मेवणी आली, म्हणजे त्याच्या बायकोची बहीण. तुमच्याकडे काय म्हणतात तिला? मेवणीच म्हणतात. मी पण कोकणातला, तुम्ही पण. हां, भाषा सगळ्यांची सारखी आहे. तुम्ही उगाच शायनिंग मारता. आमच्याकडे असं चालत नाही हो. तिला विचारलं कुठली, तर म्हणते फणसवाडीची. मग बच्चा लावतो. तर तुम्हाला गंमत सांगतो. तर जावई पाहुणा आला. जावईने विचार केला आंब्याच्या शेतामध्ये मळ्यामध्ये झोपायला जाऊया, मस्त निवांत हवा येते. जावई झोपायला गेला. त्याची मेवणी आली. त्या मेवणीने पाहिलं दाजी शांत झोपलेले आहेत. मग तिने पाहिलं यानं झोपून काही द्यायचा नाही. मग तिने त्याचा एक पाय घेतला ना आंब्याच्या झाडाला बांधला, डावा पाय असा बांधला. आता दाजी एकदम धाराडूर पंढरपूर, मस्त झोप लागली होती. बऱ्याच दिवसाचा उपाशी असेल, आहे की नाही? झोपला होता, त्या कुंभमेळ्यातून आला असेल. पण तिला असा काही चैन नाही पडला. ती म्हटली दाजी तर एकदम धाराडूर पंढरपूर आहे. मग तिने दुसरा पाय घेतला दाजीचा, आणि तिथे एक म्हस बसली होती, म्हैस. यु नो म्हैस, बफेलो. हां, तिच्या पायाला तो दुसरा पाय बांधला. असा एक पाय बांधला आंब्याला, एक पाय बांधला म्हशीच्या पायाला. तरी दाजी झोपलेलाच होता. तिला तेही सहन झालं नाही. तिने एक काठी घेतली आणि बसलेल्या म्हशीचे एक उपट मारली. अशी म्हस पळाली वरसगावला. अर्धा दाजी वरसगावला, अर्धा दाजी कोलाडला. म्हस गेली गावात, पोलीस घेऊनच आली. बुवा काय करायचं का मला तुम्ही सांगा. अजिबात नको त्या उचापती करायचं नाही. एका वकिलाला पक्का टेन्शन आला. तो वकील म्हटला बायकोला कंटाळला. तो म्हटला आत्ता मी घटस्फोट घेतो. तो निघाला बाहेर. ती बायको विचारते कुठे चालले? तो वकिलाकडे चाललो. माझ्यापेक्षा मोठ्या वकिलाकडे चाललो, आता घटस्फोटच घेतो. गेला आणि 5 मिनिटात परत आला. बायको म्हटली काय झाला? तो म्हणतो ज्याच्याकडे गेलो होतो तोच भांडे घशीत होता. त्याच्यापेक्षा या आपला आयडिया बरं आहे बुवा. ज्याचा त्यांनी धर्म पाळायचा. ज्याचा त्यांनी धर्म पाळला नाही का गडबड होते. ज्याचा त्यांनी धर्म पाळायचा. काय झालं, एक कुत्रं हाडूक खात होतं. यु नो हाडूक? हां, एव्हरी संडे युअर हजबंड ब्रिंकिंग फ्रॉम कोलाड मार्केट, है की नाही? आतड्या कोलड्या पाय मुंडी आणि डोका, बरं ना? यु नो, हां, इन काली पिशवी. व्हेरी गुड. हां, युअर स्माईल सो यू अंडरस्टँड व्हॉट आय सेड दॅट. कळलं तुम्हाला? मला पण नाही कळलं, जाऊ दे मोरदे. तर तुझं गंमत सांगतो. तर तो हाडूक खात होता. आता हे वाघाने पाहिलं कुत्रा भेटला. आता आपण कुत्र्याला खाऊ. आणि कुत्रा हाडूक खात होता. वाघ येताना कुत्र्याने पाहिला. कुत्र्याने असा विचार केला आता आपण मारणार, कारण ग्रामसेवक आला, आहे की नाही ना? आपण दुसऱ्याच्या संडासचा फोटो दाखवून हप्ता खाल्लं, बरोबर आहे की नाही? त्यामुळे त्याला कळन बुवा, हो असा आला. त्यांनी पाहिलं आता वाघ आलाय, करावंच काय? मग कुत्रं जोरजोरात म्हणायला लागलीतलं आज आहे ना, आज द्वादशी सोडली बुवा मी. कोण बोलला? कुत्रा. मी नाही, कुत्रा बोलला. आज द्वादशी सोडली आणि वाघाच्या मटणाने सोडली. आणि वाघाचा मटण इतका सुंदर लागला. बोलला कोण? कुत्रा. ऐकला कोणी? वाघाने. वाघाने पाहिलं ह्या जर माझं मटण खात आहे, म्हणजे ह्या वाघाचा मटण खात आहे, या नक्कीच मनसेतला असेल. राज ठाकरेच्या पक्षातला दिसतोय का? आपण टोल नका तोडील बुवा. मग वाघ थोडा मागा आला. वाघाने पाहिले हे डेंजर दिसतो, फलावा मागच्या मागं. ह्या माकडाने पाहिला. माकडं गप नाही बसत. गावात 2-4 माकडं तरी असतातच. त्या अख्ख्या ग्रामपंचायतीची काशी तीच करतात. याची कल त्याला, त्याची कल त्याला, अख्ख्या गावाची वाटती. उलट त्याच माकडान धराचा लाईटच्या पोलला बांधायचा आणि नुसता शॉक द्यायचा असा. हां, 4 माकडं सुधरवली तर अख्खा गाव सुधरल मारा. तुम्हाला खरं सांगतो. उलट त्यांना काल्याच्या जेवणाला आणायचा, एवढ्या उंदराचा औषध टाकायचा आणि त्याने सांगायचा श्रीकृष्ण पहिले जेवतील नंतर गवली जेवतील, आहे की नाही? या श्रीकृष्णाने एकदा स्वर्गात घालवलं गावाचा गोकुलच आहे ना गाव, आहे का नाही काय? तर तुम्हाला सांगतो माकडाने पाहिलं. काय करायचं आहे का माकडाला? माकड वाघाच्या मागं गेला कोलाडपर्यंत. वाघोबा वाघोबा थांब थांब थांब, त्या कुत्र्याने तुला फसवला.
तो कुत्रा ते याचं काय तुझा नाही होता मटण खात, त्या जनावराचा आडूक होता. वाघ म्हटलं असा चल परत. वाघ परत आला, त्या माकडाला घेऊनच आला. आता यांनी पाहिलं वाघ पण आला आणि माकड पण आलाय. याचा अर्थ आता आपण दोघं चांगडलो बा. पण कुत्रा हुशार होता. कुत्रा पुन्हा बोलला, सकाळपासून माकडाला पाठवलाय का एक वाघ फसून घेऊन ये. 1:45 वाजलं तरी त्या माकड आला नाही, असं पक्का जोरात बोलला. कोण? कुत्रा. या ऐकलं कोणी? वाघाने. वाघ म्हटलं इलेक्शनला मी स्वतःहून उभा राहिला काया बाई दिली भरणं उडग म्हातारे नवरा कर. म्हणजे मी आलो का यानी मला फसून आणलाय, यानीच फसून आणलाय. वाघाने त्याची शेपटी माकडे शेपटी एकत्र बांधली ना, वाघाने 5वा गेअर टाकला बा ना, मग वाघ पळालाय. अरे अरे अरे, माकडाची अवस्था ट्रॅक्टरच्या मागे ट्रॉली कशी असते. अशा गोष्टी असतात बरेच. चला मला मुद्दा सांगायचा आहे की जो धर्म आहे तो धर्म मूल्यांवर टिकून असतो. ती मूल्य जतन केली, ज्याचा त्याचा एक विषय